संघावर आत्तापर्यंत 3दा बंदी आली. पहिल्यांदा गांधीजींच्या खुनात सहभाग असल्याचा संशय होता. तेव्हा त्यांचे आत्ताचे लाडके वल्लभभाई पटेलच गृहमंत्री होते आणि वल्लभभाई तर गांधीजींचे पट्टशिष्य होते. त्याच्यामुळे वल्लभभाईंना गृह खातं सांभाळत असल्यामुळे कल्पना आलेलीच होती. त्याच्या आधी संघ काय काय दिल्लीमध्ये करतोय आणि अन्यत्र हिंदू मुस्लिम करतोय ह्याची कल्पनाही होतीच. त्याच्यामुळे तेव्हा गांधीजींच्या खुनात सहभाग असल्याच्या संशयावरून जसं सावरकरांना पकडलं होतं तसं संघावरही बंदी आणलेली होती. नंतर सर्व काही खटलापिटला सगळा झाल्यावर ती बंदी उठवली गेली. दुसरी बंदी आली आणीबाणीच्या वेळेला. इंदिरा गांधींना संशय का आला तर इंदिरा गांधींनी 4 संघटनांवर बंदी घातलेली होती. पहिले नक्षलवादी, दुसरे आनंद मार्ग म्हणून पश्चिम बंगालमध्ये एक हिंसक संघटना होती त्याच्यावर, तिसरी जमाते इस्लामीवर घातली कारण ते धर्माच्या नावाखाली काहीतरी करत होते, आणि चौथी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ. अधिकृत पुस्तिका काढून केंद्र सरकारनं अधिकृत पुस्तिका काढून, त्या माझ्याकडे आहेत, 75 साली हे काय करतात आणि यांच्यावर बंदी कशासाठी, पुस्तिका छापून देशभर इंदिरा सरकारनं वाटलेल्या होत्या. ती एक बंदी. आणि तिसरी बंदी बाबरी मशीद पाडण्यामध्ये या सर्वांचा सहभाग होता आणि म्हणून PV नरसिंहराव यांनी त्यांच्या अधिकारामध्ये संघावर काही दिवसांसाठी बंदी घातली. अशा 3 बंद्या संघावर आल्या.